पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, पण उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ते वाराणसीतल्या काळभैरव मंदिरामध्ये पूजा करणार आहेत। त्यानंतरच ते उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचं सांगण्यात येत आहे। वाराणसीचे रक्षक अशी काळभैरवाची ओळख आहे, त्यामुळे मोदी पहिल्यांदा पूजा करून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे। सकाळी 11:15 वाजता काळभैरव मंदिरामध्ये ते पूजा करतील आणि त्यानंतर 11:30 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील। काशी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी वाराणसी मतदारसंघात मतदानाविषयी जनजागृती करण्यासाठी अनोखा उपक्रम राबवलाय। काही विद्यार्थ्यांनी एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या भिंतीवर काही सुंदर चित्र काढली आहेत। या चित्रांच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलंय। पालघर मतदारसंघातील उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी आता शिवसेना भाजप युतीकडून उत्तर भारतीय नेत्यांना प्रचाराच्या मैदानात उतरवलं जात आहे। महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या प्रचार सभेसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग उपस्थित होते। या ठिकाणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार होती, मात्र तांत्रिक कारणांमुळे योगींची सभा रद्द करण्यात आली। त्यांच्या जागी राजनाथ सिंग यावेळी उपस्थित होते। युतीची ताकद कोणीही तोडू शकणार नाही असं राजनाथ सिंग यावेळी म्हणाले। मुंबईतील झोपडपट्टीवासियांना 500 चौरस फुटांचं घर देऊ असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिलं आहे। मात्र त्यासाठी मुंबईतल्या समुद्रामध्ये भराव टाकावा लागेल आणि हे आश्वासन पूर्ण होऊ शकणार नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। उत्तर मध्य मुंबईतील महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांच्या प्रचारासाठी कुर्ल्याच्या नेहरूनगरमध्ये सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि विरोधकांवर तोंडसूड घेतलं। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आता सभेत भाषण करताना व्हिडिओ दाखवायला सुरुवात केली आहे। नाशिकच्या सभेमध्ये उद्धव यांनी चक्क राहुल गांधींच्या भाषणाचे काही व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली आहे। विशेष म्हणजे ही भाषणं दाखवून काँग्रेसची भूमिका ही देशविरोधी असल्याचं सांगितलंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना बकासूर म्हणत त्यांच्यावर निशाणा साधलाय। दरम्यान मालेगाव संदर्भात बोलताना 15 लाख लोकांनी 5 लाख लोकांविरुद्ध एकत्र येण्याची गरज असल्याचं वक्तव्य जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे। 70 वर्षात काँग्रेस राष्ट्रवादीनं जे खाल्लंय ते साफ करण्यासाठी आणखी काही वर्ष लागतील असं पंकजांनी शिरूरमध्ये म्हटलंय। शिवाजीराव आढळरावांच्या प्रचार सभेत त्यांनी शाब्दिक चौकार षटकार लगावले। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 29 एप्रिलला मतदान होत आहे, त्यामुळे आता प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये रंगत वाढत चालली आहे। सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशानंतर नगर जिल्ह्यात कोणाचाही प्रचार करणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटलांनी जाहीर केलं। मात्र आता मतदारसंघामध्ये फिरत असलेल्या काही प्रचार वाहनांच्या फलकावर त्यांचा फोटो दिसून येतोय। एवढंच नाही तर राजकीय विरोधक असलेल्या विखे थोरातांचा फोटो अगदी शेजारी छापण्यात आलाय। अचानक फलकावर फोटो झळकू लागल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। दुसरीकडे शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या सभेतील फलकावर पहिल्यांदाच बाळासाहेब विखेंचा फोटो पाहायला मिळाला। शेतकरी विरोधी मोदी सरकारला सत्तेतनं घालवणारच असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनराज महाले यांच्या प्रचारासाठी निफाडमधल्या सभेत पवार बोलत होते। यावेळी अर्धनग्न अवस्थेत आंदोलन करणाऱ्या शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी मोदींची सत्ता घालवण्यासाठी पवारांना निवेदन दिलं। शेतकऱ्यांचं आंदोलन दडपलं जात असल्याचा आरोप यावेळी या आंदोलक शेतकऱ्यांनी केलाय। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ तळेगाव ढमढेरे या ठिकाणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची सभा पार पडली। यावेळी मुंडेंनी भाजप आणि शिवसेनेवर टीका केली। 15 लाख खात्यात जमा होतील असं आश्वासन देणारे मोदी यंदा 25 लाखांचं आश्वासन देतील अशा शब्दात मुंडेंनी पंतप्रधानांवर टीका केली आहे। यावेळी मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचाही समाचार घेतला। वसई विरार शहरातील दादागिरी संपवणारच असा निर्धार पालघर लोकसभा निवडणुकीचे युतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांनी केलाय। विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवत असून इथल्या जनतेचे सगळे प्रश्न सोडवणार असा विश्वास राजेंद्र गावित यांनी व्यक्त केलाय। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची बदलापूरमधली सभा ऐनवेळी गुंडाळावी लागली।
प्रकाश आंबेडकर यांचं हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी नाकारल्यामुळे ही सभा गुंडाळावी लागली। वंचित बहुजन आघाडीचे भिवंडी लोकसभेचे उमेदवार प्राध्यापक अरुण सावंत यांच्या प्रचारासाठी कसारा आणि बदलापूर अशा 2 सभा आयोजित करण्यात आल्या होत्या। सकाळी 10 वाजताची कसाऱ्यातली सभा आटपून प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवीसी हे हेलिकॉप्टरनं बदलापूरला येणार होते। मात्र कसाऱ्याची सभा संपली तरी बदलापुरात प्रकाश आंबेडकरांचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही। शिवसेनेनं आगरी समाजावर कायम अन्याय केला असा आरोप कल्याण लोकसभा महाआघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी केला आहे। शिवसेनेनं आजवर आगरी माणसाचा केवळ वापर करून घेतला, मात्र त्यांना साधं केडीएमसीचं महापौर पद देखील इतक्या वर्षात दिलं नाही। त्यामुळे आगरी समाज आता एकवटला असून शिवसेना बिथरली असल्याची टीका बाबाजी पाटील यांनी केली आहे। तसंच आगरी समाज आपली भूमिका 29 एप्रिलला स्पष्ट करेलच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे। धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार कुणाल पाटील यांच्या प्रचारात त्यांचं संपूर्ण कुटुंब मैदानात उतरलं आहे। पाटील यांचं कुटुंब हे वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत आहे। विशेष म्हणजे त्यांच्या कुटुंबाचे प्रचार दौरे आयोजनासाठी एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे। एकीकडे आमदार कुणाल पाटील यांचं संपूर्ण कुटुंब फिरत असताना भाजप उमेदवार डॉक्टर सुभाष भामरे यांचे चिरंजीव डॉक्टर राहुल भामरे हे पडद्यामागं निवडणुकीचं नियोजन करत आहेत। साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते। ठाण्यातील कळवा भागामध्ये महायुतीचे उमेदवार श्रीकांत शिंदे यांची भव्य रॅली आयोजित करण्यात आली होती। यावेळी जनता विकासाच्या मुद्द्यावर आपल्याला निवडून देईल असा विश्वास श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केला। कल्याणहून ठाण्याकडे येताना उद्धव ठाकरेंना 2 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला। त्यांच्या शिलेदारांनी शहराची काय वाट लावली आहे हे त्यांच्या लक्षात आलं असेलच असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावलाय। ठाण्यातल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। पंतप्रधान मोदी म्हणतात 56 इंचांची छाती आहे, विंग कमांडर अभिनंदनला सोडलं नसतं तर काहीही केलं असतं, मग निवडणुका संपल्या की मी विचारेन 3 वर्ष झाली कुलभूषणला का सोडवलं नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे। कोपरगावमधील प्रचार सभेत ते बोलत होते। काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांच्या सभेत व्यासपीठावर जाऊन मोदींची प्रशंसा करणाऱ्या तरुणाचा भाजपकडून सन्मान करण्यात आलाय। काही दिवसांपूर्वी दिग्विजय सिंग यांनी प्रचारादरम्यान कोणत्या खात्यामध्ये 15 लाख आले असा सवाल केला होता। त्यावेळी अमित मालीला या तरुणानं मोदींची प्रशंसा केली होती। हा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला होता। तिवसाच्या काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर यांना पाडण्याबाबत भाजप जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी आणि काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांच्यातलं कथित वादग्रस्त संभाषण उघड झालं आहे। ठाकूर यांना काँग्रेस पक्षातूनच विरोध असल्याचं यातून दिसून येत आहे। या संभाषणामध्ये ठाकूर यांचा पराभव करण्याबाबत खलबतं सुरू असल्याचं ऐकायला मिळत आहे। त्याचसोबत निवडणुकीमध्ये 5 कोटी रुपयांच्या खर्चावर देखील भाजप आणि काँग्रेस नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला येत आहे। ही ऑडिओ क्लिप खोटी असल्याचा दावा रावसाहेब शेखावत यांनी केलाय, तर दिनेश सूर्यवंशी यांनी आपला आवाज असल्याचं मान्य केलं असलं तरी समोरची व्यक्ती दुसरी असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। मुंबईत 29 एप्रिलला लोकसभेसाठी मतदान पार पडत आहे। यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी मुंबई जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यामार्फत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं फ्लॅश मॉबचं आयोजन करण्यात आलं होतं। महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे फायर ब्रँड नेते नारायण राणे आत्मचरित्र लिहिणार आहेत। राणेंचं आत्मचरित्र आता लवकरच प्रकाशित होणार असल्याची माहिती आमदार नितेश राणेंनी ट्विटरवर दिली आहे। नारायण राणेंच्या या आत्मचरित्रामध्ये राणे काय काय लिहिणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। साधा शिवसैनिक ते राज्याचे मुख्यमंत्री असा नारायण राणेंचा शिवसेनेतला प्रवास, त्यानंतर काँग्रेस आणि आता स्वतःचा पक्ष असा नारायण राणेंचा राजकीय प्रवास राहिला आहे। या राजकीय प्रवासातल्या अनेक गोष्टींबाबत गौप्यस्फोट होण्याची शक्यता असल्यामुळे तसे संकेत नितेश राणेंनी दिले आहेत।
व्हीव्हीपॅटच्या 50% पावत्यांची मोजणी करण्याची मागणी 21 विरोधी पक्षांनी केली आहे। याबाबतची पुनर्विचार याचिका विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे। याआधीही सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती। ती याचिका रद्दबातल ठरवत फक्त 5 ठिकाणच्या व्हीव्हीपॅटच्या पावत्यांची मोजणी करण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते। मतदान यंत्रावर उमेदवाराचा फोटो असल्यामुळे आता पक्षाचं चिन्ह नको अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे। निवडणूक चिन्ह हद्दपार झाल्याशिवाय खरी लोकशाही शक्य नाही असं त्यांनी म्हटलंय। निवडणुका आणि मतदान प्रक्रिया यातल्या त्रुटींचा आणि प्रश्नांचा पाठपुरावा करतच राहू असं अण्णांनी म्हटलंय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना एनआयए कोर्टाकडून दिलासा मिळालाय। साध्वी प्रज्ञा यांच्या उमेदवारी विरोधातील याचिका एनआयए कोर्टानं फेटाळली आहे। एनआयए कोर्टाच्या या निर्णयामुळे साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झालाय। कोणाला निवडणूक लढण्यापासून रोखण्याचा अधिकार कोर्टाला नाही असं न्यायमूर्ती विनोद पडाळकर यांनी म्हटलंय। तसंच कुणी निवडणूक लढवावी याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगानंच घ्यावा असंही एनआयए कोर्टानं स्पष्ट केलंय। चंद्रपूरचे नागरिक उकाड्यानं हैराण झाले आहेत। चंद्रपूरचा पारा 45 अंशांच्या पार गेलाय। सूर्यनारायणाच्या प्रकोपामुळे ग्रामस्थांच्या घामाच्या धारा वाहत आहेत। उकाडा वाढला असल्यामुळे ग्रामस्थ दुपारच्या वेळीच घरी राहणं पसंत करत आहेत। त्यामुळे रस्ते निर्मनुष्य झाल्याचं पाहायला मिळत आहे। डोक्यावर रुमाल आणि थंड पेय यांचा आश्रय घेत नागरिक वाढत्या तापमानाचा सामना करत आहेत। वाढतं प्रदूषण आणि जंगलांचा ऱ्हास यामुळे तापमान वाढत असल्याचं अभ्यासक सांगतात। येत्या काळात विदर्भात आणि चंद्रपुरात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। तर पुढील काही दिवसात राज्यभरात उष्णतेची लाट येण्याचा इशारा पुणे वेधशाळेनं दिलाय। राज्यात विदर्भासह मध्य महाराष्ट्र तर देशातील मध्य प्रदेश, राजस्थान आणि तेलंगणा या भागातील तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी उन्हापासून स्वतःचा बचाव करण्याचं आवाहन पुणे वेधशाळेनं केलंय। दरम्यान पुण्यात तापमान 40शी पार गेलंय। बुधवारी पुण्याचं तापमान 41.1 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय। पुढील 2 ते 3 दिवसात पुण्यातल्या तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये राज्य शासनानं सुरू केलेल्या बळीराजा चेतना अभियानाला जिल्हा प्रशासनानं 1 महिना मुदतवाढ दिली आहे। राज्य शासनाकडून 1 वर्षांची मुदतवाढ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नैराश्य दूर सारून त्यांच्यात जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी बळीराजा चेतना अभियानाद्वारे शासनानं मोठा निधी दिला। मात्र भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकरणांमुळे बळीराजा चेतना अभियान वादग्रस्त ठरलं। त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून गेल्या 4 वर्षांमध्ये काय बदल झाले याचा अभ्यास करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत सर्वेक्षण करण्यात आलं। मुंबई विद्यापीठातील सिनेटचा पहिला दिवस गोंधळातच पार पडला। सभागृहाचे सदस्य नसलेले व्यवस्थापन परिषदेचे सदस्य दीपक मुकादम यांना विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी राज्यपालांकडून निमंत्रित करण्यात आलं होतं। मात्र या संदर्भात विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सभासदांनी आक्षेप घेतला। अखेर रात्री 8च्या सुमाराला सिनेट तहकूब करण्यात आली। त्यामुळे विद्यापीठाचा अर्थसंकल्प आता गुरुवारी सादर करण्यात येईल। निकृष्ट बांधकामामुळे राष्ट्रीय महामार्ग ट्रॅक्टरच्या साहाय्यानं उखडून टाकल्याचा प्रकार यवतमाळच्या दिग्रस ते कारंजा या राष्ट्रीय महामार्गावर घडलाय। हा मार्ग सिमेंट काँक्रीटचा करण्याऐवजी डांबरी करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी ट्रॅक्टरला रोटावेटर जोडून रस्ताच उखडून टाकला। या रस्त्याचं काम सिमेंट काँक्रीटचं करावं, अन्यथा रस्ता होऊ देणार नाही याचा पवित्रा शिवसैनिकांनी घेतलाय। बीडच्या गेवराई भागामध्ये अवैधरित्या वाळूची तस्करी करणाऱ्या टोळीवर जिल्हाधिकारी पांडे यांच्या पथकाची धडक कारवाई यांनी केली। कारवाईमध्ये 3 ते 4 कोटींची वाळू जप्त करण्यात आली। जिल्हाधिकाऱ्यांना मिळालेल्या माहितीनुसार ट्रॅक्टर आणि जेसीबीच्या सहाय्यानं मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू होता। त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। परभणी जिल्ह्यातल्या कुऱ्हाडी गावामधील तलावामध्ये बुडून 2 मुलांचा मृत्यू झालाय। सुभाष निकाळजे आणि पवन आढे असं मृत पावलेल्या मुलांची नावं आहेत। हे दोघं मंठा गावचे होते। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ते पाहुण्यांकडे आले होते। या दोघांच्या मृत्यूमुळे कुऱ्हाडी गावावर शोककळा पसरली आहे। अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांच्या खेड इथल्या मालमत्तेचा आता लिलाव होणार आहे। अँटी स्मगलिंग एजन्सीद्वारे हा लिलाव केला जाणार आहे। दाऊदच्या खेडमधल्या 3 मालमत्तांमध्ये एक 3 मजली बंगला आहे असं सांगितलं जात आहे। त्याचबरोबर दाऊद या बंगल्यामध्ये अनेक वेळा येऊन राहत असल्याची देखील माहिती आहे। या मालमत्तांमध्ये
एक पेट्रोल पंपासोबत एक प्लॉट देखील आहे। पुण्यातील मूल्य निर्धारण अधिकाऱ्याला या मालमत्तांची किंमत ठरवायला अँटी स्मगलिंग एजन्सीने सांगितलं आहे।